ही चकली बघताय ना, बघूनच कळतीये किती खुसखुशीत झाली आहे, काटेरी झाली आहे, अजिबात तेलकट होत नाही आणि चकलीचं असे प्रमाण घेऊन अगदी सोप्या पद्धतीने आज आपण रेशनच्या तांदळाची भाजणी चकली बनवतोय। मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। भाजणीचे साहित्य बघूया। आपण इथे रेशनचा तांदूळ अर्धा किलो घेतला आहे। पोहे 100 ग्राम घेतले आहे। पिवळी मूग डाळ 100 ग्राम घेतली आहे। हरभरा चना डाळ 200 ग्राम घेतली आहे। उडदाची डाळ 50 ग्राम घेतली आहे। साबुदाणा 50 ग्राम घ्यायचा। धने 20 ग्राम आणि जिरं 10 ग्राम घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपण आता बघितलं। तांदूळ आपण भाजून घ्यायचा आहे। गॅसवर कढई ठेवली। कढई छान गरम झाली आहे। त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा। मध्यम आचेवर तांदूळ छान भाजून घ्यायचा आहे, छान असा खरपूस होईपर्यंत। तांदूळ जेवढा चांगला भाजाल तेवढी चकली मस्त अशी तयार होते, खुसखुशीत होते। तांदूळ छान खमंग भाजून झाला आहे। काढून घेऊया एका ताटामध्ये। कढईमध्ये पोहे टाकायचे। पोहे छान भाजून घ्यायचे आपल्याला मध्यम आचेवर। पोहे लगेचच भाजून होतात। एकसारखं हलवत पोहे आपण भाजून घेऊया। पोहेही छान भाजून झाले आहे। तेही भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। त्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकायची। हरभऱ्याची डाळ ही छान अशी मिक्स करत भाजून घ्यायची, खमंगच भाजायची ती पण। डाळ ही छान भाजली आहे। भांड्यामध्ये काढून घेऊया। मुगाची डाळ टाकूया। मुगाची डाळ छान मिक्स करत भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ ही भाजली आहे। भांड्यामध्ये काढून घेऊया। उडदाची डाळ टाकूया। तीही कमी गॅसवर छान अशी खमंग भाजून घ्यायची। डाळ छान भाजली आहे। तीही भांड्यामध्ये काढून घ्यायची। साबुदाणा टाकूया। साबुदाणा ही कमी गॅसवर छान असा भाजून घ्यायचा। साबुदाणा ही छान भाजला आहे। भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्याच कढईमध्ये धने आणि जिरं टाकायचं। मी इथे एकत्रच भाजत आहे। कमी गॅसवरच भाजायचं, ते नाही तर करपू शकतं। छान असं भाजलं आहे। टाकून घ्यायचं त्या भांड्यामध्ये। सर्व मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। मिक्स केल्यानंतर आपल्याला हे भाजणीचं साहित्य थंड होऊ द्यायचं आणि गिरणीमधून बारीक दळून आणायचं। मी इथे थंड झाल्यानंतर गिरणीमधून दळून आणलं, असं मस्त बारीक दळून आणलं। भाजणी करण्यासाठी पीठ मी इथे मोजून घेणार आहे। 2 छोटे भांडे मी इथे पीठ मोजून घेतलं। त्याच भांड्याने कढईमध्ये 2 भांडे पाणी टाकायचं आहे। पीठ आणि पाणी सारखंच मोजून घ्यायचं, म्हणजे छान उकड होते। त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकायची। 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची। तुमच्या तिखटानुसार कमी जास्त मिरची पावडर करू शकता। अगदी थोडीशी हळद टाकायची। चवीपुरतं मीठ टाकायचं। मी करून घ्यायचंय आपल्याला। ह्या पाण्याला उकळी आणायची आहे। पाण्याला छान उकळी आली आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचं। उकळी आल्यानंतर पीठ टाकायचंय। सर्व पीठ आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। पीठ टाकल्यानंतर त्यावर अशी उकळी आली पाहिजे। थोडं 1 मिनिटभर थांबायचं, म्हणजे छान उकड होते। चमच्याने आपण मिक्स करून घेऊया। छान असं उकड करून घ्यायची आहे। खाली वर करत पीठ छान मिक्स करून घ्यायचंय। गॅस मी आता कमी केला आहे। मिक्स करेपर्यंत गॅस आपल्याला कमी करायचा आहे। छान असं खाली वर करत पीठ मिक्स करून घ्यायचंय।
पीठ आपलं छान मिक्स झालं आहे। झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर 3 ते 4 मिनिट छान अशी वाफ काढून घ्यायची। 3 ते 4 मिनिटानंतर चेक करूया। उकड आपली छान वाफून झाली आहे। खालीवर करून घ्यायची। गॅस आपल्याला बंद करायचा आहे। असं झाकून 10 मिनिटं ठेवायचं। 10 मिनिटानंतर उकड आपली छान थंडी झाली आहे, कोमट झाली। एका ताटामध्ये काढून घेऊया। ही उकड आपल्याला छान अशी मळून घ्यायची। थोडं थोडं पीठ घेऊन मळून घ्यायची हाताने। गरम असेल तर थोडा हाताला थंड पाणी लावून मळून घ्यायची। ही उकड आता थंड झाली आहे, छान अशी मळून घेतली मी। थोडा थोडा गोळा घेऊन छान अशी मऊ करून घ्यायची। उकडचे मी 3 गोळे तयार केले। चकली बनवण्यासाठी मी हा साचा घेतला आहे। थोडंसं पीठ घ्यायचं, हाताने छान असं मळून घ्यायचं इथे। लांबट असा गोळा करून त्यामध्ये टाकून घ्यायचा। साच्याचं झाकण लावून घ्यायचे। तुम्हाला मी चकली करून दाखवते। चकलीचे काटे बघू शकता किती छान आले आहे। मस्त तयार होत आहे, अजिबात तुटतही नाहीये। अशी चकली झाली पाहिजे। दुसरी चकली अशीच करून घेऊया। चकलीचं योग्य प्रमाण घेतलं ना, चकली छानच तयार होते। चकली करताना पाणी आणि पिठाचं योग्य प्रमाण घ्यायचं, म्हणजे छान उकड तयार होते। चकली तुम्हाला तळून दाखवते। कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे। सुरुवातीला तेल थोडं कडकच ठेवायचं, नंतर मध्यम करायचं। मध्यम आचेवर चकली छान तळून घ्यायची। तेल जास्त कडकही करायचं नाही, नाहीतर ती वरतून लाल होते, आतून कच्ची राहते। चकली बघू शकता मस्त अशी तळली आहे। तळल्यानंतर चकली तेलावर अलगद वरती येते। तळलेली चकली काढून घेऊया। दुसऱ्याही चकल्या मी अशाच तळून घेणार आहे। तळल्यानंतर मस्त अशा अलगद वरती येतात, त्या समजून जायचं चकली तळली आहे म्हणून। तळलेल्या चकल्या सर्व मी ताटामध्ये काढून घेणार आहे। सर्व चकल्या तयार झाल्या आहे। बघू शकता अजिबात तेलगट किंवा कडक अजिबात दिसत नाही, खुसखुशीत अशा तयार झाल्या आहे। ह्या दिवाळी फराळासाठी अशा चकल्या अवश्य करून बघा, नक्की ट्राय करा। कुरकुरीत खुसखुशीत अशा तयार झाल्या आहे। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।